मी काही लिहित असेल किंवा विचार करत असेल ना तर नकळत शर्टाची कॉलर चावतो किंवा रुमाल चावतो किंवा असं कधी कधी मी बोट पण चावत बसतो. एकदा असंच झालं होतं, खूप छान किस्सा आहे. मी पुण्यातलं एक नाटक करत होतो पुण्यातलं, आणि त्यांना म्हटलं, ते जे कलाकार होते त्यांना म्हटलं, तुम्ही असं करा, तुम्ही इकडून तिकडे जा. त्यांनी असंच केलं, धरलं आणि इकडून तिकडे गेलं. तिला उत्तर दे, जर मी हे नाही केलं तर मला काही सुचणार नाही. पुढचं पत्र श्रोत्री सरांसाठी आहे. यवतमाळवरून आहे. यवतमाळला पण आहे. यवतमाळला पण तू बायको आहे. बायको जी आहे ती यवतमाळला गेली आता. अरे फॅनच असणार एखाद्या. यवतमाळवरून आहे. हे सातारा, हे अमरावती, किती ठिकाणी काय शाखा काय आहेत. काय किती ठिकाणी शाखा तू पुष्कळ श्रोत्री आहेस का पुष्कर श्रोत्री आहेस? हे तुमच्या बायकोचं पत्र मुख्य शाखेतून. वा वा वा. रस्त्यात कुणी भेटलं की हा अर्धा तास बोलत बसतो. मी त्याची अच्छी आहे हे विसरत होतो. मी त्याची बायको आहे हे तो साफ विसरतो. अच्छा, हे खरं आहे सर? अरे 100% खरं. अरे मला वय वर्ष 8 पासून वय वर्ष 80 पर्यंत असे अनेक मित्र आहेत. म्हणजे मी लहान मुलांशीही तेवढ्याच प्रेमाने बोलतो, वयस्कर माणसांशीही तेवढ्याच प्रेमाने बोलतो, आणि माझ्या कुठच्याही विषयावरती कितीही तास गप्पा चालू शकतात. त्यामुळे कधी कोणी ओळखीचं भेटलं की माझ्या तासनतास गप्पा सुरू होतात, आणि मग ती मला अशी खेचत असते. मामींनी पाठवलंय. हो कळलं. तुम्ही कुणालाही कशालाही हो म्हणता. नाही अजून आहे. हा, नाटकाचा प्रयोग असला की घरदार सोडून पळता. असं का करता? प्रयोगातलं जाणार ना, घरी काय करणार? एवढे प्रेक्षकांना कुठे आणू घरी? आणि कितीही उशीर झाला तरी मी जेवत नाही. हे आल्यावरच गरम गरम पोळ्या करून खाऊ घालते. मी सांगितलं तिला की तू जेव, मग टायमिंगचं खरं नसतं, पण ती नाही जेवत आणि गरम गरम करून देते. आता आजपासून मिळतील की ना मला डाऊट आहे. नाही, तुमच्या सगळ्यांची उत्तरं मी पोचवतोच, पण एक विनंती आहे, घरी वेळ देत जा. म्हणजे काय, असली पत्र लिहावी लागणार नाहीत त्यांना. येतो. मोरूची मावशी आणि मामा इथं असताना आम्हाला ते गाणं जर त्यांच्या तोंडून ऐकायला नाही मिळालं तर खरंच मला प्रेक्षक फोन करून करून नंतर मग खूप सतावतील. जे गाणं इतकं हिट झालं आणि आजही जिथे जिथे वाजतं तिथे तुमचीच आठवण येते. टांग टिंग टिंगा. काही रसिक प्रेक्षक समोर सुद्धा बसलेले आहेत ज्यांना तुमच्याशी संवाद साधायचा असतो. तर बघूया त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत तुमच्याविषयी. ऍक्च्युली माय क्वेश्चन इज टू मराठीत बोल ना. सुबेद भावांना मला प्रश्न विचारायचा आहे. त्यांची सिरियल जी आहे कार्यदुराव, दुर्वा नाही होते, कारे दुरावा असं आहे. कार्यदुरावा हे आहे, अत्यंत चांगले सिरियल आहे.
तर त्याच्यात त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला असा एक नियम अटी घातलेले आहे का बाबा तुम्ही लग्न करू नये. तर हा तुमचा म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाचा एक स्वतःचा प्रयत्न आहे का? नाही, तुम्हाला असं जर वाटत असेल तर खरोखर तसंही असू शकेल. आणि आता वाढत्या लोकसंख्येच्या काळात आपल्याला कुठेतरी हा नियम पाळला पाहिजे असं वाटतं. ऍक्च्युली मला असं सांगायचं आहे हा. की मी एवढे आतापर्यंत अँकर बघितले, पण मला पुष्कर श्रोत्री यांची अँकरिंग खूप आवडते. आणि पुष्कर श्रोत्री हे खूप सॉलिड ॲक्टर आहेत, ते आम्हाला खूप आवडतात. आणि ते गाणं खूप सॉलिड गातात. आणि म्हणजे नुकताच संपलाय श्रावण, पुष्कर श्रोत्री नंबर 1. आणि रितेश देशमुख लय भारी, तर पुष्कर श्रोत्री आमचे जाम भारी. क्या बात आहे, मी डायहार्ड फॅन. प्रश्न सांगा. प्रश्न बोला, प्रश्न काय आहे? प्रश्न नाही माझा काय. हे काय बोलत होतं? नाही, मला त्यांनी पकडलं आणि म्हणाले माझं प्रमोशन कर, मी तुला पैसे देतो. पेमेंटचं तेवढं बघा साहेब माझं. हा, नुकताच संपलाय श्रावण, पुष्कर श्रोत्री नंबर 1. मला बिजू मामांना प्रश्न विचारायचा विचारा आहे. विचारा. एक मिनिट. हा. मी तुमची वाटच बघत होतो. मागच्या वेळेला मी आलो तेव्हा हे होते हा. इथे. रमा आणि माधवला. रमा माधवच्या वेळेला मी आलो होतो तेव्हा. तर तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा एक. हा. तुम्हाला छोट्या पिनचा चार्जर मिळाला का? नसेल मिळालं तर मी घेऊन आलोय आज. हे घ्या. हो, घ्या घ्या घ्या. घ्या तो त्यांच्या हस्ते. छोट्या पिनचा चार्जर. नंतर घेतलं की नाही कसं? नाही घ्या ना. घ्या घ्या घ्या. चार्ज करा मोबाईल आणि मग विचारा. सर माझा थँक्यू सर. माझा प्रश्न राहिलाय विजय चव्हाण, मी खूप फॅन आहे त्यांचा. त्यांचे चित्रपट नाटक खूप बघतो. माझ्याकडं आता मोठ्या पिनचा चार्जर आहे, तर तुमचा मोबाईल मला चार्जिंगला मिळेल का? मला इकडे जाहीरपणे सांगायचंय. 1,00,000 नालायक लोक जेव्हा मेली ना तेव्हा हा माणूस जन्माला. इतका नालायक माणूस आहे ना. आय लव्ह यू. थँक्यू सर. आय लव्ह यू. मामा मोबाईल द्या ना. मामांकडे मोबाईल नाही आहे. मोबाईल देतो, चार्ज कुठून करणार? चार्ज मला तेच बघायचंय, माझी चार्जिंगची वायर चालू आहे की नाही. माझ्यावर आहे का? त्यासाठी तुमचा मोबाईल. अरे मीच मोबाईल आहे माझा, पुढे चार्ज करणार आता. पण खरंच अशा रसिक प्रेक्षकांच्यामुळे मला वाटतं आपली कला ही अधिकाधिक बहरत असते. तेव्हा ह्या रसिक प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजचा जो विषय होता की स्त्री पात्र रंगवणारे दिग्गज अभिनेते, आणि त्या निमित्तानं तुम्ही आमच्याकडे आलात. मी मनापासून तुमचा आभारी आहे असं नाही म्हणणार, कारण हा मंच तुमचा आहे, हा कॅफे तुमचा आहे. पुन्हा पुन्हा मला तुम्हाला सगळ्यांना बोलवायचं आहे, तुम्ही हक्कानं या. पण एक विशेष भेटवस्तू मला या चला हवा येऊ देच्या मंचातर्फे मामांना द्यायची आहे. हे घड्याळ देण्याचं कारण असं आहे की कुठलाही काळ असू द्यात, म्हणजे मी मगाशी म्हणत होतो की 90चं दशक असू द्यात आणि आत्ताचं आमचं चाललेलं 2014, म्हणजे जवळजवळ 24 वर्ष, आणि इथून पुढचेही अनेक काळ तुम्ही गाजवणार आहात. तेव्हा काळ तुमच्या मुठीत राहावा, तुमच्या मनगटावर राहावा, आणि त्याच्यावरती तुम्ही असंच राज्य करत राहा. या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. माझी अशी इच्छा आहे की मी तुम्हाला हे घड्याळ घालावं.